देशाला आकार, स्वातंत्र्याला आधार, साऱ्या जगात महान भारतीय संविधान, न्याय, समता, बंधुत्व, कर्तव्यात सुकर करण्याचे जीवन भारतीय संविधान, दबलेल्यांचा आवाज, शोषितांचा हुंकार, आरक्षणाचा मान भारतीय संविधान, उभय देशाची एकता, अबाधित अखंडता, प्रत्येक व्यक्ती समान भारतीय संविधान, कष्टविला तो देह, झिजविला ती काय, बाबासाहेबांची देण भारतीय संविधान, भारतीय संविधान. जय भीम मित्रांनो, मी संबोधिनी किशोर खैरकर, वर्ग 7वीची विद्यार्थिनी. आज या प्रकल्प विचार मंचावर विषय मांडत आहे संविधान आणि लोकशाही. संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे एखादा देश किंवा एखादी संस्था चालविण्यासाठी असलेले मूलभूत नियम आणि आदर्श यांचा संच होय. हे नियम लिखित किंवा अलिखित स्वरूपात असू शकतात, जे शासनाच्या स्वरूपात नागरिकांना अधिकार प्रदान करतात. भारतीय संविधान हे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि ते या देशातील नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्यता आणि बंधुत्व यासारख्या मूलभूत हक्कांची हमी देते. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांद्वारे लोकांसाठी असलेले शासन आणि भारतीय संविधान यावर तत्पर आधारित आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय लिखित संविधान आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहेत आणि हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे. भारतीय संविधान हे आपल्याला मूलभूत अधिकार देते. भारतीय संविधान हे विविध धर्म, भाषा आणि संस्कृत्यांच्या लोकांना समान अधिकार देते आणि समाजात एकात्मता वाढते. भारतीय संविधान हे संघराज्य पद्धतीने लोकशाही जोपासण्यासाठी आहे. संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान लिहिले आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान लिहून पूर्ण केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान भारताला लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रामाणिकपणे हे संविधान लिहिले आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी हे संविधान लिहिण्याची प्रक्रिया सुरू केली. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लागत नाही तर जगात एक होता, जगात एक होता. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत. त्यामध्ये व्यक्तींची स्वातंत्र्य, विचारांची स्वातंत्र्य, बोलण्याची स्वातंत्र्य, धर्माची स्वातंत्र्य, संघटनेची स्वातंत्र्य आणि न्यायालयात न्याय मिळवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. मित्रांनो, ज्या मुलींना चूल आणि मूल यापर्यंत सीमित ठेवले होते, आज त्याच मुली कुठे IPS, कलेक्टर या पदांवर उभे आहेत. ते केवळ आणि केवळ संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे. संविधान आणि याची परिस्थिती. मित्रांनो, आज एकीकडे माणूस विकासाचे गीत गातो आणि दुसरीकडे मात्र दाम पेरणारा तुपाशी खेळतो आणि घाम पेरणारा मात्र उपाशी मरतो. हे त्यामधील वास्तव आहे आणि आज सुद्धा बदलायला तयार नाही. मग याचे नकारात्मक परिणाम समाजावरती उमटायला लागतात. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे ज्या राज्यघटनेने आपल्याला आपले अधिकार दिले, त्याच राज्यघटनेला जेव्हा जाळून टाकले किंवा भारतातील एक सिने अभिनेत्रीने म्हणाली 1947ला स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली आहे असे म्हणत स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आजची परिस्थिती आपल्याला जाणवते. धर्मदत्ता, बेरोजगारी, महागाई, अंधश्रद्धा, व्यक्तींची स्वातंत्र्य, गळा दाबून होणारी हत्या या सगळ्यांमुळे चिंतित आहे. सर्वभाव, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य हे भारताचे स्वरूप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की शिक्षणाने व्यक्तीला ताकद मिळते आणि ती आपल्या हक्कांसाठी गर्जना करू शकते. शेवटी एवढंच म्हणू इच्छितो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय लोकशाही. धन्यवाद.